हॅलो, चला मॅचकडे आपण जाऊया बघा. चला फिल्डिंग लावून घ्या आणि एक सुंदर अशी कविता बघा आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. क्रिकेटच्या मैदानावर ज्यांचं नाव गाजतं आणि मैदानाबाहेर ज्यांच्या दिलदारपणाची किस्से रंगतात अशा एका अष्टपैलू व्यक्तिमत्वासाठी ही खास कविता आहे. मैदानाचा राजा, एक दिलदार व्यक्तिमत्व, क्रिकेटचा तो खंदा खेळाडू, बॅट बॉलचा तो बादशाह, मैदानावर उतरला की शत्रूचाही उडतो थरकाप पहा, नजर त्याची तीक्ष्ण जणू आणि बाजाची ती दृष्टी आहे, त्याच्या एका फटक्यावर अवघी दुनिया फिदा आहे, नुकताच खेळाडू नाही तो आयोजकही आहे भारी, नियोजन त्याचं चोख असतं जणू गगनातली वरारी, खेळाडूंच्या प्रगतीसाठी जो सदैव तत्पर राहतो असा हा दिलदार माणूस लाखो मनांच्या अगदी मनामध्ये वाहतो. कधी उडता पंछी बनून तो यशाची शिखरे गाठतो, कधी जमिनीवर राहून गरिबांचे अश्रू पुसतो, दिलेले वचन पाळणारा हा शब्दांचा पक्का गडी, माणुसकीच्या नात्याची त्याने विणली रेशमी गाठी, लाखो दिलांची धडकन तर तरुणाईचा तो मान, त्याच्या एका हाकेवर जमा होतो सारा गाव शिवार अणरान, असाच तुझा दरारा राहू दे, कीर्ती तुझी महान, तू आहेस आमचा अभिमान आणि तूच आमची सर्वांची खरी शान शान शान. खूप चांगली कविता अगदी आपण ऐकली असेल आणि खूप चांगली शब्दांची रचना, शब्दभाषा आपण पाहिल्या असतील. चला मॅचकडे आपण जाणार आहोत. अध्यक्ष चषक 2000 अध्यक्ष चषक आणि अध्यक्ष चषकाची ही दमदार स्पर्धा आपण पाहत आहे. चला मॅचकडे आपण जातोय. बेलवली 40+ आणि शिवकर 40+. चला सामना 3 षटकांचा असेल. सेकंड राऊंड 3 षटकांची लक्षात घ्या. चला मॅचला सुरुवात आणि धावसंख्या 4 धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल. 4 धावसंख्या स्कोर कार्डवर जोडली जाते. यावेळेला लॉंग स्टॉपला मागे आपण पाहताय चांगला क्षेत्ररक्षण, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. असं वाटलं कदाचित निघेल बॉल, चांगलं बॅकअप दिलाय आणि अडवलं जात आहे आणि या बॉलवर मात्र मिळाली एक सिंगल आणि धावसंख्या टोटल स्कोर कार्डवर 5 बॉलचा खेळ संपलाय आणि धावसंख्या 5. तर मागच्या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच राहिली होती अमित पाटील. 11 बॉल 36 धाव्यांची केली अमित पाटीलची आपण जरूर पाहिली. तर अमित पाटील आपण लगेचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख रोटपाली टीमची आपल्याला जरूर पाहायला मिळाली. अमित पाटील या सामन्याचा हिरो आपल्याला जरूर पाहायला मिळाला. रोटपाली टीमची रन मशीन म्हणून ओळख अमित पाटील आपण जरूर पाहिलं. फलंदाजी गोलंदाजी सुरागुण संपन्न हा खेळाडू आपण जरूर पाहिला अमित पाटील. आपण लगेच या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी एक षटक पूर्ण झालंय. रवी शेठ भोईर यांच्या हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. अमित पाटील एक ग्रेट बॅटर ऑलराऊंडर म्हणून ओळख आपण जरूर पाहतोय. सातत्याने क्रिकेटचा चांगला खेळ, एक पैठणी साडी आपण जरूर पाहतोय आणि मॅन ऑफ द मॅच आमचे प्रीतम सर पाटील पडगे त्यांच्यावर रवी शेठ भोईर आपण जरूर पाहतोय. त्यानंतर अमित कसं वाटतंय मॅन ऑफ द मॅच झाला? नक्कीच छान वाटतंय. या ग्राउंडवर माझी ओळख आहे. मी नेऱ्या टीममधून
95 ते जवळजवळ 2005पर्यंत नेऱ्याच्या टीममधूनच खेळायचो. आणि ह्याला ग्राउंड कधी आम्ही जिंकलो नव्हतो, फर्स्ट टाईम जिंकलो आहे ग्राउंडला. आणि खूप छान ऑर्गनाइजमेंट आहे, खूप छान खेळली पोरं, आणि पुढची मॅच पण आम्ही चांगलीच खेळायचा प्रयत्न करू. तर नक्कीच विश यू ऑल द बेस्ट. नेक्स्ट मॅचसाठी असतील आपल्या शुभेच्छा. रोटपाली टीम आपण जरूर पाहतोय. अमित पाटील मॅन ऑफ द मॅच ठरला. तर ओव्हर टू शेखर सर. येस, थँक्यू आदित्यजी, आपलं सुद्धा स्वागत. चला मॅचकडे पुन्हा एकदा. षटक पहिलं संपले 5 धावेचं. मॅचकडे आपण जाऊया. ऑन साइडला आपण पाहताय सेकंडसाठी निघाले, सरसावलेत. कदाचित रनआउटची विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल, सुरक्षित पोहोचू शकले नाही आणि त्यानंतर इथून मात्र रनआउटची विकेट, फलंदाज बाद. बघा आपण पाहताय ज्यांचं आगमन इथे झालं होतं त्या हिमांशू एंटरप्राइजेसचे सर्वा आमच्या रवींद्रजी भोईर साहेब असतील, त्यानंतर आमचे प्रीतमजी पाटील साहेबांना आपण पाहताय. एक उत्कृष्ट मराठी समालोचक आवाज आणि एक चांगली कामगिरी ज्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळत असते सातत्यानं, आणि त्यांचं सुद्धा आपण करूया. इथून रजा घेत आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. रनआउटची विकेट इथून मिळाली टीम बेलवली संघाला, आणि शिवकर टीमचा खेळाडू मात्र बाद झालाय, शरद कांबळे. ज्या शरदनं मागच्या मॅचमध्ये 51 धावा काढल्या होत्या, 50 धावा ज्यानं जमवल्या होत्या, आणि त्या खेळाडूला बाद करण्यामध्ये यश आलंय. साईनाथ भगत येत आहेत तिसऱ्या क्रमांकावर. इनायत तिसरा क्रमांक आणि त्याच्यावर साईनाथ भगत येतील. आणि समोर मात्र आपण पाहताय नितीन पाटील. या वेळेला साईनाथ भगत यांचा हा फटका, परंतु क्षेत्ररक्षकाला आपण पाहिलं असेल आणि पंचांचा इशारा आहे. चांगले एफर्ट होते तिथे फिल्डरचे, परंतु थोडंसं सीमेरेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला आणि चेंडू मात्र अडवण्याचा प्रयत्न झालाय. हा बॉल आणि त्याच्यावर 6 धावा, षटकार. धावसंख्या 6 आता पुढे जाईल तब्बल. या स्पर्धेला सागर पाटील पारगाव यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. सागर, आपलं सुद्धा स्वागत असेल. एक उत्कृष्ट समालोचक मराठी, आणि पारगावची शान, त्यांचं सुद्धा स्वागत असेल. चला मॅचकडे पुन्हा एकदा. साईनाथ भगत हा मात्र बाद झालाय, ज्यानं 6 धावेचं योगदान, एक षटकार, आणि नंतर मात्र बाद झाला. आता मात्र थोडीशा अडचणी वाढतील का शिवकर टीमच्या, बेलवली टीमच्या माध्यमातून, कारण पहिल्या मॅचमध्ये लढखडताना थोडंसं पाहायला मिळालं. मग गोलंदाजी आपण पाहिली तर खराब झाली होती, फिल्डिंग डिपार्टमेंट सुद्धा खराब झालं होतं. त्यानंतर 74 धावा सुद्धा चेस केल्या, त्यामध्ये महत्त्वाचं मोलाचं योगदान राहिलं धनाजी यांचं. निलेशनं सुद्धा चांगला खेळ केला होता, आणि मग सोपांचा सुद्धा एक षटकार पाहिला. आणि अशा परिस्थितीमध्ये मग आता या मॅचमध्ये कदाचित शिवकर टीमला सुद्धा चांगला खेळ करणं महत्त्वाचं आहे. कमीत कमी 3 षटकांमध्ये 40 पर्यंत पोहोचणं सुद्धा महत्त्वाचं आहे, कारण दोन्ही संघ तेवढेच तगडे संघ आहेत, आणि या दोन्ही संघांनी जबरदस्त खेळ केलेला आहे. अगदी या मॅचमध्ये मग त्यांनी 71 काढल्या होत्या शिवकरनं, इथून 73 काढल्या होत्या. म्हणजे दोन्ही टीम चांगला खेळ करणारे आहेत. या वेळेला बॉल इथून पिकअप केला बॅटवर, स्ट्रेट ड्राईव्ह, स्ट्रेट फॉरवर्ड केलाय, समोर ब्लॅक स्क्रीन आणि त्यावर आदळतोय, आणि या बॉलवर मात्र चौकार. मिळेल 15 रन स्कोर कार्डवर जोडल्या जात आहेत, आणि पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा तयार गोलंदाज. 16 धावसंख्या. हा बॉल मात्र आलाय, इट्स वाईड बॉल. पंचांचा इशारा, अवांतर बॉल फेकलाय. अवांतरनं आणखी एक एक्स्ट्रा धाव इथून जोडली जाईल, आणि धावसंख्या आता 17 धावसंख्या. थोडासा बाहेर निघालाय. हा बॉल आपण पाहत आहे लॉंग लेग मध्ये आपण पाहत आहे, आणि हा बॉल मात्र या बॉलवर आली तब्बल पुन्हा एकदा 2, आणि धावसंख्या 19. अगदी विचार केला तर आदित्य 6 दिवस खूप कमी धावसंख्येचे सामने सुद्धा आपण पाहिले, परंतु आज 40+ आणि त्यांच्या माध्यमातून 50+ धावा, 40च्या पुढे 45 आणि 71, 74 धावा सुद्धा आपण पाहिल्या. 74 चेस सुद्धा झाल्या, हे सुद्धा पाहायला मिळालं. आणि 6 मध्ये 27 धावा, आणि त्यात आज अर्धशतक सुद्धा पाहायला मिळालं. अर्धशतक, त्यानंतर 46 धावा, अशा मोठ्या मोठ्या इनिंग सुद्धा आपण पाहिल्या.
आणि 40+ आपण का म्हणतो, 40+चा खेळ जुने जाणते अगदी लिजेंड खेळाडू ज्या प्रत्येकानं पूर्वीचा कालखंड गाजवलेला आहे, बरीच वर्ष आपल्या गावाच्या प्रत्येकानं टेनिस क्रिकेटसाठी दिलेलं योगदान या सर्वांचं राहिलं आहे. आणि आज 40+, 50+, मगाशी 65 वयवर्ष आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे अशा सिच्युएशनमध्ये 65 वर्षाचा माणूस काय करू शकतो तर घरी बसू शकतो, परंतु मैदानामध्ये येणं आणि खेळणं, मनामध्ये तितकी जिद्द, आवड आणि अगदी रक्त आणि मग या साऱ्या गोष्टी पाहायला मिळतात. क्रिकेटची खूप सारी आवड. चला स्पीडअप करा बघा, बेलवली टीम जास्त वेळ घेऊ नका. चला 2 कंप्लीट झाली, 20 धावा. एकत्रित येऊ नका, लगेच आपण मॅचला सुरुवात करायची आहे. टाइम आपल्याला वाचवायचा आहे, अगोदरच खूप उशीर झालाय. घड्याळाचा जर विचार केला तर 1:50 झालेत. त्यावेळेला बॉल बॅक टू द बॉलर, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग केली जाते आणि या बॉलवर मात्र कदाचित रनआउटची संधी निर्माण झाली असती, परंतु चेंडू यष्टांना स्पर्श झाला नाही. बेल्स पडणं महत्वाचं आणि या बॉलवर मात्र मिळाली 1 धाव आणि धावसंख्या 21. षटक क्रमांक 3 अंतिम षटक आहे, स्लॉगरचं षटक. कारण मागच्या मॅचमध्ये धनाजी चोरगे यांच्या गोलंदाजीमध्ये सुद्धा धावा आल्या होत्या, षटकार हॅट्रिक सुद्धा आली होती, मोठे फटके पाहायला मिळाले. आता मात्र शिवकर टीम किती धावा जमवणार आहे येणाऱ्या पुढच्या बॉलमध्ये. 5 चेंडूचा खेळ उर्वरित शिल्लक राहिला आहे. येणाऱ्या 5 बॉलमध्ये किती धावा जोडणार आहे, किती धावा जमवेल या मॅचमध्ये सुद्धा तितकंच पाहणं गरजेचं बनलं जाणार आहे. बॉलिंग मार्कर गोलंदाज धनाजी चोरगे, समोर बॅट्समन डावखुरे आताचे पाहायला मिळते नितीन पाटील आणि दुसऱ्या बाजूला सूरज भगत. त्या वेळेला मात्र हा बॉल तुम्हाला पाहायला मिळेल अगदी समोरच्या दिशेला. एक सिंगल पुन्हा एकदा या स्पर्धेसाठी त्या 2 बायसिकल तुम्हाला पाहायला मिळतात. हिमांशू एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा रवींद्रजी भोईर यांच्या माध्यमातून 2 सायकल आम्हाला या स्पर्धेसाठी, मानव मॅचसाठी ज्या साड्या तुम्ही पाहताय, आम्हाला नितीनजी जोशी यांनी आम्हाला दिलेल्या साड्या तुम्हाला पाहायला मिळतील या स्पर्धेसाठी. अगदी त्यांच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करू. या स्पर्धेला ज्यांनी आम्हाला सहकार्य दिलंय, उद्या 20 किलो चिकन अगदी आपण पाहताय ते सुद्धा आम्हाला पुरस्कृत केले गेलं आहे. या साऱ्या गोष्टी. या वेळेला मात्र फटका आणखी एक चांगला, फिल्डर अव्याक्याच्या बाहेर अडवणं गरजेचं होतं परंतु अडूच शकलं नाही. वेगानं बॉल निघाला समोरून आणि आणखी एक येतोय शिवका टीम साठी चौकार. धावसंख्या 4 26 धावसंख्या 26 ऑन अ बोट. पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा धनाजी यांचा बॉल खोलवर टप्प्याचा पाहायला मिळतोय. अडवलं जात आहे, स्टॉप केलंय बॉलला, परंतु मिळतील 2 धावा. 2 धावा जोडल्या आणि 2च्या मदतीनं आता 28 धावा स्कोर कार्डवर येत आहेत. आता उर्वरित चेंडू शिल्लक राहिले ती 2 बॉल. 2 बॉलमध्ये पूर्वार्धामध्ये धावा ते किती जोडतील, किती जोडल्या जातील. 5वा बॉल, चेंडू मात्र या वेळेला फटका फसला होता बघा. फिल्डरने केलेली चुकी आणि चुकीचा फायदा मात्र मिळालाय तो टीम शिवकरला आणि येतो नशिबाचा हा षटकार. षटकाराच्या बरोबरीने धावसंख्या आता 34. हे षटकाराचं महत्व खूप सारं आहे. आता मॅचमध्ये जेव्हा चेसिंग करतील ना धावा, तेव्हा बेलवली टीम ह्या 6 धावा. बघा हे प्रेशर आहे. षटकारानंतर आलेला अवांतर बॉल आणि आता मात्र शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. धावसंख्या 35. जे एक चांगले फायटिंग टोटल होणं गरजेचं होतं ते आता शिवकर टीमनं जमवलंय आणि समोर मात्र आता त्यांच्या पुन्हा एकदा धनाजी चोरगे. चेंडू क्रमांक अंतिम पाहायला मिळेल पुन्हा एकदा.
म्हणजे काय घडलं बघा, झेल सुद्धा सुटला, षटकार सुद्धा गेला, थोडंसं प्रेशर गोलंदाजावर आलं, दडपण आलं, त्या दडपणाचा फायदा, एक बॉल 8 धावा आल्या, षटकार आणि 2 वाईट, एक चेंडू फेकायला तुम्हाला 8 धावा खर्च कराव्या लागल्या आणि धावसंख्या आता 36 धावा. हा बॉल कमबॅक झालाय. आता मात्र आपण पाहत आहे खोलवर टप्प्याचा ब्लॉक हॉलमध्ये पिच केलं, यष्टी रक्षकाला बीट केलं जात आहे आणि इथून सेकंडसाठी सरसावले होते आणि रन्स घेत असताना बाद झाले. एकच धाव मिळाली आणि 1च्या बरोबरीनं षटके इथून कंप्लीट झाली. 3 18 बॉलचा खेळ संपलाय आणि पूर्वार्धामध्ये जोडल्या धावा त्या तब्बल 37 आणि टार्गेट 18 बॉल 3 षटकं आणि बेलवली टीमला करायचे त्या 38 धावा. चला दोन संघांमध्ये टॉस केलं जाईल. एका बाजूला असणारे, एका बाजूला रोटपाली आणि एका बाजूला पाली. आपण जरूर पाहतोय शेवटला दोन्ही पाली आपण जरूर पाहतोय. चला रोटपाली टीम आपला आपण कॅप्टन लगेच पाठवा. पाली टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. एका बाजूला रोटपाली, एका बाजूला पाली संघ आपण पाहतोय. दोन संघांमध्ये फाईट होईल, दोन संघांमध्ये बॅटल रंगेल. चला दोन संघांमध्ये टॉस केला जाईल. एका बाजूला असणारे रोटपाली, एका बाजूला असणारे पाली संघ. आमच्या मान्यवर यांच्या हस्ते आपण टॉस घेतोय. एका बाजूला रोटपाली, एका बाजूला पाली, या दोन संघांमध्ये टॉस घेतलं जाईल. दोन्ही संघ एक एक सामना जिंकले. त्यानंतर हे डिस्कॉल होता, त्यानंतर ट्रेल पाहायला मिळते. रोटपाली संघ टॉस जिंकलाय. आपला डिसिजन बॅटिंगचा डिसिजन असणार आहे, बॉलिंग करावी लागेल तिथे मात्र आपल्याला पाली टीमला. दोन्ही संघांना शुभेच्छा असणार आहेत. विश यू ऑल द व्हेरी व्हेरी बेस्ट. चांगला खेळ तुम्ही साकारावा. एका बाजूला पाली पाहायला मिळेल, एका बाजूला रोटपाली. मैदानात सामना रंगतोय. एका बाजूला आपण पाहतोय शिवकर संघ आणि एका बाजूला आपण पाहतोय बेल्लवली संघ. 38 धाव्यांचं लक्ष्य आहे. त्या लक्ष्याचा पाठला करत असताना आपण जरूर पाहतोय बेलवली टीम पाहायला मिळेल. त्याही दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. ओव्हर टू शेखर सर. चला सामन्याला आपण सुरुवात करूया. टार्गेट आहे 38, 18 बॉल 38 समीकरण टार्गेट. आता सलामीची जोडी पुन्हा एकदा मैदानामध्ये दाखल होईल. अनिल पाटील आणि निलेश पाटील. कदाचित मला वाटतं मगाशी झेल अनिलने सोडला होता आणि आता अनिल सलामीला आलेत, म्हणजे आता ती भरपाई करावी लागेल. 38 धावा जमवण्यासाठी मग कशी भरपाई असेल. सलामी जोडी तुमची नितीनजी कोहली सर अगदी व्यासपीठावर तुम्ही पाहताय. मुख्य VIP डाईजवर या सर्वांना तुम्ही पाहू शकाल. सर्व आमचे आयोजक, त्यानंतर जबरदस्त मेहनत या स्पर्धेसाठी. तर मी विनंती करेन आमचे प्रकाशजी मात्रे, त्यांना विनंती करतो आपण या मंचावर. आपलं सरचे स्वागत आहे. त्यानंतर मोह गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आपल्याला जरूर पाहायला मिळेल, जनार्दनजी पाटील, ज्यांच्या माध्यमातून आज संपूर्ण जेवणाची मेजवानी आपल्याला तयार करण्यात आली. त्यांना विनंती करतात आपण या. त्यांच्या समेत संतोषजी पाटील, त्यांनी आपण पाहतोय, त्यांनाही विनंती करीन आपण मंचावर. आपलं सरचे स्वागत आहे. खूप सारी मेहनत आज दिवसभर त्यांची आपल्याला जरूर पाहायला मिळेल या स्पर्धेसाठी. त्यांचंही स्वागत आहे. ओव्हर टू शेखर सर. येस, थँक्यू. आदित्यजी आपण पाहताय, ज्यांचा आवाज आपण ऐकताय.
वाजेगावचे एक मराठीचा घोड आवाज. चला मॅचकडे पुन्हा एकदा आपण जातोय. साईनाथ भगत गोलंदाज बॉलिंग मार्कवर रशिका टीम कडून पहिलं षटक पॉवर प्लेचं हाताळतायत. पहिलाच बॉल क्षेत्र खाली आहे, फक्त दिशा दिली, फ्लिक केलाय आणि चेंडू मात्र निघाला डीप स्क्वेअर लेग मध्ये. एक टप्प्याने चौकार. निलेश पाटील, परंतु आधीच्या बॉलवर चौकार आणि त्यानंतरच्या बॉलवर विकेट. हे सूत्र पाहायला मिळालं. पहिल्या बॉलवर लालच, दुसऱ्या बॉलवर चांगला बॉल, कव्हरमध्ये फिल्डर तैनात, इथून झेल टिपला गेलाय आणि शिवकर टीमला मिळाली सफलता. फलंदाज बाद. मध्ये आता 34 धावा, 16 आणि 34. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच, मागच्या मॅचचे हिरो. 46 धावांची इनिंग ज्यानं साकारली, एकाकी किल्ला लढवला, सामन्याला विजय प्रस्थापित करून दिला बेलवली टीम. आणि ते स्वतः कर्णधार धनाजी चोरगे आता मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल इथून पाहायला मिळाला आणि या बॉलवर मात्र डॉट बॉल आणि चेंडू संपले 3 आणि धावसंख्या 4. एक गडी गमावलाय. धावसंख्या अगदी आपण पाहिली 13ची सरासरी प्रति षटकामागे, परंतु त्या जमल्या जातील का हे सुद्धा प्रश्न आहेत. या वेळेला सुद्धा आपण पाहत आहे आणखी एक चांगला बॉल पाहायला मिळाला. हा बॉल सुद्धा आपण पाहिलं साईनाथ भगत यांचा थोडासा टर्न केला गेलेला बॉल, समोरून चेंडूला टॉस केलं आणि मग तिथून निर्धाव बॉलची समाप्ती. पुन्हा एकदा 2 चेंडू डॉट खेळताना धनाजी चोरगे. आता मात्र बॉल राहिले 14 आणि 14 बॉल आणि 34. जसं जसं डॉट बॉल पडेल ना तसं प्रेशर वाढेल बेलवली संघावर. या वेळेला वरून खेळायचा होता, पॉइंटच्या वरती फटका फसला गेलाय, टिपलाय झेल आणि इथून मात्र संपतोय धनाजी चोरगे यांचा खेळ. 1 मोर विकेट डाऊन. महत्वाचा झटका बेलवली टीमला. क्रिकेट सामन्याचं आयोजन केला या नेरे गावानं. नाईट क्रिकेट सामन्याचं आयोजन केला या नेरे गावानं, केला या नेरे गावानं. हे अध्यक्ष चषक ठेवलाय भारी समीर दादा पाटलानं. अध्यक्ष चषक ठेवलाय भारी समीर दादा पाटलानं. खूप चांगलं स्पर्धा आपण पाहता. अध्यक्ष चषक समीरजी पाटील साहेब आणि पनवेल तालुका आपण पाहत आहे. 40+ आणि असोसिएशनचे अध्यक्ष आपण पाहत आहे. आणि एक जबरदस्त स्पर्धा, एक चांगला प्लॅटफॉर्म 40+ साठी. फार अशा कमी स्पर्धा पाहायला मिळतात 40+ आणि मग नाईटची स्पर्धा. 2 दिवस आपण पाहणार आहोत, आज उद्या. आणि जबरदस्त आयोजन, नियोजन, सर्व गोष्टींची अगदी पूर्तता या स्पर्धेमध्ये. कुठेही काही कमतरता नाही आहे. आणि चांगलं भोजन, या साऱ्या गोष्टी पाहायला मिळाला. हा बॉल इथून मात्र पाहायला मिळत आहे तुम्हाला. चांगला बॉल, यशस्वी षटकाची सांगता. पहिल्या बॉलवर चौकार आला आणि त्यानंतर कमबॅक करून दाखवलं साईनाथ भगतनं आणि षटक संपलंय पहिलं आणि धावसंख्या 4. येणारे 12 बॉल, 17ची सरासरी आणि 34 धावा. संजूबाई पाटील 40+ अध्यक्ष हाय तो रायगड जिल्ह्याचा. पनवेल तालुका 40+ अध्यक्ष समीर दादा नेऱ्याचा. संजूबाई पाटील 40+ अध्यक्ष हाय तो मानगर गावाचा. पनवेल तालुका 40+ अध्यक्ष समीर दादा नेऱ्याचा. संजूबाई पाटील समीर पाटील वंजोडी ही गाजलंय तालुक्यानं. संजूबाई बॉस समीर पाटील वंजोडी ही गाजलंय तालुक्यानं.
A1 जोडी अगदी आपण पाहताय संजूबाई पाटील बॉस त्यांची सुद्धा आज उपस्थिती पाहायला मिळाली आणि खूप चांगली स्पर्धा त्यांच्या माध्यमातून सुद्धा खूप साऱ्या स्पर्धा आपण पाहत असतो. अगदी आपण पाहताय स्वर्गीय आपण जर पाहिलं तर मग अगदी आपण पाहत आहे खूप साऱ्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून त्या क्रीडा नगरीमध्ये आपण पाहिल्यात. परंतु या वेळेला फटका मात्र इथून अप्रतिम. जी चुकी आपण पाहिली होती ना अनिलनं केली होती, आता तीच चुकी अगदी फिल्डरने केली. झेल होती, झेल मात्र सुद्धा मिस झाला आणि चेंडू मात्र सीमा पार बाहेर पडलाय. हा मात्र षटकार आलाय. 6 धावा आल्या आणि 6 न आता धावसंख्या 10 वर राहिले. आता 28 धावा, 11 बॉल 28, 11-28चं समीकरण पाहायला मिळत आहे. पंच 1 बाउन्स. यस, चला 1 बाउन्स ऑन सुद्धा केलं जात आहे गोलंदाजाला सूरज भगत. पुढच्या बॉलसाठी अनिल पाटील स्ट्राईक एंडवर. अनिल पाटील यांच्यासाठी बॉल. षटकारानंतरचं दडपण पाहायला मिळालं. मगाशी सुद्धा धनाजी चोरगे यांच्या गोलंदाजीमध्ये हे चित्र होतं. षटकार आला, चुकी झाली, त्यानंतर अवांतर बॉल आला आणि आता मात्र सुद्धा तेच घडतंय. एक्स्ट्रा धावा आली, एक्स्ट्रा बॉल टाकावा लागेल. धावसंख्या आता 1 न जाईल 11 या अंकावर. 11 ऑन अ बोर्ड. 11 चेंडू आणि आता 27ची आवश्यकता. 11-27चं समीकरण या मॅच मध्ये आता उरले. आणखी एक चित्र पाहायला मिळतं, आणखी एक चित्र. रन्सचा प्रयत्न, रन्स कंप्लीट झाली. तिसरीचा प्रयत्न. आणि इथून मात्र धावून घेतलेल्या धावा तब्बल 4 पाहायला मिळाल्या बघा. चौकार आणि वाईट 1+5 इथून मात्र मिळाल्या. जिथे वाईटची सिंगल होती एक्स्ट्रा तिथे 4 धावा खर्च केल्या. एक एक धावीचं महत्व शिवकर टीमला सुद्धा ओळखावं लागेल. म्हणजे असं झालं आता मगाशी ज्या धावा मिळाल्या त्या धावा इथून आता खर्च झाल्या, बहाल सुद्धा केल्या गेल्या. क्रिकेटमध्ये बरंच काही आहे. एक धाव, मग आपण जर पाहिलं असेल परीक्षेमध्ये 1 गुण, राजकारणामध्ये 1 मत आणि क्रिकेटच्या पटलावर 1 धाव. मगाशी सुद्धा आपण पाहिलं असेल सामना ज्या वेळेला 27ची आवश्यकता होती टीम बेलवली संघाला आणि शेवटच्या 1 बॉलमध्ये 2 आल्या आणि त्या 2 धावा सुद्धा मिस फिल्डिंग थोडीशी झाली, तिथे त्याच पूर्ण सुद्धा झाल्या. हे क्रिकेट आहे. प्रत्येक गोष्ट तंतोतंत पाहणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा हा बॉल इथून पाहायला मिळेल. आता मात्र पंचांचा इशारा पुन्हा एकदा वाईड आलाय आणि तब्बल 1 बॉल फेकलाय आणि तो 1 बॉल फेकण्यासाठी धावा खर्च केल्या, त्या 13 धावा खर्च केल्या. जी गोलंदाजी साईनाथ भगत अगदी मग त्याच्या पूर्णपणे गोलंदाजीला यानं धावा कमी केल्या. कुठेतरी आता लय आणि लेन बिघडली, परंतु आता मात्र टप्पा चांगला मिळाला. या बॉलवर रन्सचा प्रयत्न पुन्हा एकदा. फेकी खराब, फेकी खराब. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 आता मात्र 10 बॉल आणि 19चं आता समीकरण आहे. 10 चेंडू आणि 19 धावा. सामना बघा कुठा होता. 12 मध्ये 34 होत्या, त्यानंतर 28 आल्या काहीतरी आणि आता मात्र 10 मध्ये 19 आल्या. म्हणजे या 2 बॉलनं 15 धावा आल्या आणि मॅचचं पूर्ण चित्र बदललं. परंतु अद्याप सामना बॅलन्स आहे. सामना 50-50 आपण म्हणू शकतो. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ. इथून मात्र आणखी एक अवांतर बॉल. वाईट बॉल फेकलाय, पूर्णपणे लय खराब पाहायला मिळाली, बिघडली गेली आणि त्याचा फायदा एक्स्ट्राच्या माध्यमातून धावसंख्या आता स्कोर कार्डवर 1 न पुढे जाईल. ती म्हणजे 20 या अंकावर राहिली. आता 18 धावा, 10 मध्ये 18. अगदी पूर्व क्रिकेटर आपण पाहिलं वेस्ट इंडिज मायकल हॉल्डिंग, ज्यानं त्यांच्या कारकिर्दीमध्ये जर आपण पाहिले ना 812 षटकं फेकली, 4872 चेंडू फेकले, एकही स्वर मारा नव्हता. हा सुद्धा एक विक्रम अगदी आपण पाहिलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील. आणि इथून मात्र बरेचसे वाईट चेंडू पाहायला मिळाले, परंतु या बॉलवर मात्र पुन्हा एकदा सिंगल. येणारे 9 चेंडू आणि आता मात्र 17ची आवश्यकता. 9 चेंडू 17 धावा इथून पाहायला मिळतील. धावा इथून डिपेंड होतील, जमतील. या मॅचचं चित्र रिझल्ट काय असेल हे सुद्धा पाहिलं जाईल. 9-17. खोलवर टप्प्याचा बॉल ब्लॉक हॉलमध्ये टाकलाय
आपल्यामधील गुणवत्ता दाखवली आणि बॉल सरळ यष्टांवर धळला जातोय आणि इथून मात्र फर्निचर डिस्ट्रॉय, फलंदाज बाद. आहे. 8-17 म्हटलं तर या दोन बॉलवर बरेच काही निर्भर आहे दोन्ही टीमसाठी. एखादा मोठा फटका, एखादा कमी धावसंख्येचा फटका, डॉट बॉल किंवा मग बेलवली टीमसाठी आणखी एक मोठा फटका येणं किंवा शिवकर टीमसाठी डॉट बॉल किंवा विकेट. 8 बॉल आणि आता 17ची आवश्यकता. 8-17चं समीकरण. वॉट क्रिकेट पाहायला मिळतोय. क्लास इथून दाखवलाय. आपल्यामधील गुणवत्ता, आपल्यामधील गुणकौशल्य दाखवत असताना थोडीशी लाईन आणि लेंथ पाहिली. लेग स्टंपला बॉल निघतोय की काय, थोडीशी पुढे आले आणि त्यानंतर बॅटवर घेतलाय आणि शॉर्ट फाईन लेग मध्ये डीप फाईन लेग, फरार, चौकार. क्रिकेट संघाची 7 चषकाला श्री छत्रपती शिवाजी महाराज पोटी प्लस क्रिकेट संघ जोडीला. जितू 11 जय हनुमान. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे आणि मग जितू 11 जय हनुमान क्रिकेट संघ नेरे यांचं सुद्धा सहकार्य. विकेट गेली, चौकारानंतर कमबॅक झाले गोलंदाजाचं आणि हे षटक बरंच लांबलेलं षटक आता संपलं गेले. तब्बल 10 बॉल फेकले आणि सूरजनं खर्च केल्या टोटल धावसंख्या जर पाहिली आपण तर 21 धावसंख्या. येणारे 6 बॉल आणि कंपल्सरी 13ची आवश्यकता. 6 चेंडू आणि 13 धावा. गोलंदाज कोण असेल, कोणाकडे चेंडू सोपवले जाईल, कोणाकडे ही जबाबदारी दिली जाईल आणि कोण असेल तो गोलंदाज या धावा 13 धावा इथून वाचवेल की मग बेलवली टीम या 13 धावा जमुनी पुढे जाईल की मग शिवकर टीम जाईल. शिवकर की बेलवली, बेलवली की शिवकर. चला फिल्डिंग लावून घ्या. येणारे 6 बॉल आणि 13ची आवश्यकता आता. सहा बॉल आणि आता 13 धावा. मॅच मध्ये डिपेंड करण्यासाठी गोलंदाज नामदेव ढवळे हा सुद्धा एक तेज तर्रार वेगवान गोलंदाज आहे आणि चांगले टप्पे लाईन आहे त्यांच्याकडे सुद्धा. बऱ्याच वेळेला आपण पाहिलं असेल, परंतु समोर सुद्धा अनिल पाटील बरीच वर्ष खेळलाय. आज 40+ माध्यमातून आपण पाहताय. चांगला खेळ सुद्धा अनिलचा आपण पाहिलाय. यावेळेला बॉल अगदी सिंगल मिळाली, सेकंडसाठी सरसावलेत आणि सेकंडच्या प्रयत्नामध्ये रनआउटची विकेट. येणारे बॉल 5 आणि राहिल्या 12 धावा. 5-12. जोडी पब्लिक बघा या दोऱ्यावर. आमचा सरपंच बैल शर्यत जिंकून आलाय अड्ड्यावर. आमचा सरपंच बैल शर्यत जिंकून आलाय. थँक्यू. चला गोलंदाजीच्या शैलीवर आक्षेप घेतला जातोय. चला तिसऱ्या पंचांसाठी विनंती करूया आपण. चला या ऑन स्क्रीन. चला आक्षेप घेतला एक बॉलरवर. चला आपण स्क्रीनवर या, चेक करूया आपण. चला मॅच सुरू करा. 5 चेंडू आणि आता मात्र 12ची आवश्यकता. नामदेव ढवळे हे गोलंदाज सज्ज होतील. समोर अनिल पाटील. बॉल या वेळेला स्पर्श करतोय बॅटला, एज लागली आणि झेल टिपला जातोय आणि अनिलला मिळाली सफलता. टीम नामदेव ढवलेला मिळाली सफलता. टीम शिवकर संघ आणि आता मात्र बेलवली संघ थोडासा अडचणीमध्ये. 4 बॉल आणि आता मात्र पुन्हा एकदा 12. साईडला पळतय बघा आमची बैल जोडी. सरपंच आणि स्वामी बैल मारून आलीच गाडी. सरपंच आणि स्वामी बैल मारून आलीच गाडी. दोन्ही साईडला पळतय बघा आमची बैल जोडी. सरपंच आणि स्वामी बैल मारून आलीच गाडी. सरपंच आणि स्वामी बैल.
4 बॉल आणि 12 धावसंख्या. 4-12चं समीकरण आता राहत आहे. चला मॅच सुरू करा लगेच. जास्त वेळ जातोय बघा. वाजले आता 2:14. 4 चेंडू आणि 12. गोलंदाज नामदेव ढवळे आणि डावखुऱ्याचे बॅट्समन रमेश इनाट 7व्या क्रमांकावर येत आहेत. त्यांच्या जोडीला मात्र बॅट्समन आहेत प्रवीण पाटील. या वेळेला बॉल इन ॲक्शन पाहायला मिळाली तुम्हाला आणि या बॉलवर मात्र आता डॉट बॉलची समाप्ती. 1 बाउन्स ऑन केलं जात आहे गोलंदाज नामदेव यांना. येणारे बॉल आता राहिले 3 चेंडू आणि 12. 2 षटकार. 3 चेंडू 12चं समीकरण असेल. मॅचमध्ये असं वाटलं होतं एक्स्ट्रा धावा ज्या बऱ्याचशा आल्या. यावेळेला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आणि इथून मात्र गोटी नेम पाहायला मिळाला. जितकी ताकद होती ना अंगामध्ये ती पूर्णपणे या बॉलवर लावली आणि वेगानं फेकला यष्ट्यांवर. विकेट गेली रनआउटची. आता 2 चेंडू आणि 12ची आवश्यकता. दोन चेंडू आणि 12. डावखुऱ्या त्याचे गोलंदाज, डावखुऱ्या त्याचे फलंदाज. 2 मध्ये 12. 2-12चं समीकरण आणि चला रन्स नसेल. पुन्हा एकदा स्ट्राईक बर या. आता बॉल राहिला शेवटचा अंतिम बॉल आणि पुन्हा एकदा 12ची आवश्यकता. बघा सामना कसा झाला बघा. 6 मध्ये 13 होत्या. एक सिंगल आली. 5 मध्ये 12 आल्या आणि शेवटच्या 1 बॉलवर 12 राहिल्या. चला नेक्स्ट मॅचसाठी बघा रोडपाली टीम आणि पाली टीम. चला सज्ज व्हा आपण. चला इथून सामना फिनिश. सामना जिंकलाय. खूप साऱ्या एक्स्ट्रा धावा खर्च झाल्या तरी सूरज भगतनं केलेल्या थोडीशी खराब कामगिरी. आज काहीसं वेगळं मी असं वाटलं जरा सूरजकडे पाहून. परंतु चला इथून सामना जिंकलाय शिवकर टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. अभिनंदन आणि हार्ड लक टीम बेलवली टीम. चला आपण जाऊया नेक्स्ट मॅच आणि मॅन ऑफ द मॅच. सामनावीर आपण देऊया बघा. आता सामनावीर दिला जाईल. चला सामनावीर आपण देऊया बघा. पॉवर प्लेचं षटक. त्यामध्ये 4 धावा आणि 2 सफलता. महत्वाचे बळी साईनाथ भगत. चला या आपण साईनाथ भगत सामनावीर आणि सूरज भगत यांचं सुद्धा योगदान राहिलं 21 धावेचं. परंतु मॅन ऑफ द मॅच साईनाथ. चला नेक्स्ट मॅच रेडी आहे. चला पाली टीम फिल्डिंग लावून घ्या. रोडपाली संघ बॅटिंगसाठी उतरेल आणि पुन्हा एकदा आपण ऐकूया मराठीचा आणखी एक गोड आवाज. आवाजामध्ये थोडासा बदल. आदित्यांचा आवाज. येस थँक्यू. हॅलो हॅलो. चला सामनावीर आपण देऊया साईनाथ यांना. साईनाथ भगत सामनावीर. उत्कृष्ट अशी ट्रॉफी आपण पाहत आहे आणि जी साडी असेल ती सुद्धा दिली जाईल. चला शिवकर टीमनं सुद्धा 2 सामने जिंकलेत. त्यानंतर नावडे संघानं 2 सामने जिंकलेत
आणि आता या दोन टीममधून कोणता संघ पुढे जाईल हे सुद्धा पाहायला मिळेल. एका बाजूला रोडपाली आणि दुसऱ्या बाजूला पाली. चला येस, पुन्हा एकदा कॉम्बॅक्समध्ये आपण जाऊया आणि ऐकूया आदित्य यांना. चला नक्कीच आपण पाहतोय दोन संघांमध्ये फाईट. एका बाजूला रोडपाली